सीना नदीला महाभयंकर अशा प्रकारचा पूर आल्यामुळं अनेक कुटुंब पाण्यात अडकलेले आहेत. पूर्णपणे केवळ गावाला पाण्यानं वेढा दिलेला आहे आणि वस्तीवर केवळपासून एक ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर एक वस्ती आहे. त्या वस्तीवर जवळपास एकाच कुटुंबातील 12 व्यक्ती अडकले होते. जवळपास 48 तास हे व्यक्ती अडकलेले होते आणि संपूर्ण घराच्या कडेला पुराचा वेढा होता. तर त्यानंतर आता जी रायगडची जी रेस्क्यूची टीम आहे त्यांनी त्यांना यशस्वीरित्या सुखरूपरित्या बाहेर काढलेला आहे. माझ्यासोबत ते पूर्ण कुटुंबीय आहेत, महिला सुद्धा होत्या त्याच्याबरोबर. तर हे कुटुंब आहे, आपण यांच्याशी संवाद साधूया. नेमकी परिस्थिती कशी होती आणि नेमकं तुमचं रेस्क्यू कशा पद्धतीने केलं, काय सांगाल? पाणी भयानक होतं. ह्याच्या अगोदर असं पाणी कधीच आलं नव्हतं आणि अजून एक 2-3 तास जर आम्हाला हे तुम्ही सर्वांनी जर मदत केली नसती तर आमचा जीव गमावला असता. त्याबद्दल शासनाचं आणि तुम्हाला सर्व टीमचं अभिनंदन. आता किती पाणी आहे घरावर साधारणतः तिथं? घरात एक 5 फूट पाणी. 5 फूट पाणी. 5 फूट तुम्ही घराच्या वर होते? हा, 6 फूट होत. आजूबाजूला सगळं पाणी होतं? हा, पाणी पाणी. तर आपण बघू शकता घराच्या आतमध्ये पाणी आहे. बर, आत घराच्या आत पाणी. पाणी गेलं. आपण बघू शकता की यांच्या घरामध्ये 5 फूट पाणी होतं आणि हे टेरेसवर होते. त्याच्यामुळं काही काळमध्ये हे सुरक्षित होते. तर शासनानं आणि इथल्या सर्व ग्रामस्थांनी त्यांना यशस्वीरित्या बाहेर काढलेला आहे. माझ्याबरोबर हे आजोबा आहेत, ते सुद्धा पुराच्या पाण्यामध्ये अडकले होते. आज आजोबा, कशी परिस्थिती होती? याच्या आधी असं झालं होतं का कधी? नाही बाबा, तसा 87 वय चालू आहे माझं. बर, पाणी येत होतं पण एवढं नव्हतं असं. बर, ही लय परिस्थिती वाईट बर. काय नुकसान झालंय पाण्यानं? आहे. आता नुकसान काय सांगायचं, काय कळतंय? बर, लय अवघड आहे. वस्तीत राहायचे असल्या वस्तीत लय अवघड झालंय. बर, तिथं चालायची ना, कुणीकडे जायला येत होतं, काय नव्हतं. बर. काय करावं? तुमची तब्येत आता बरी आहे का? बरं आहे. बर, बर. या रेस्क्यू टीमचे जे सहकारी आहेत त्यांच्यासोबत सुद्धा संवाद होतोय. नेमकं तुम्ही हे रेस्क्यू ऑपरेशन नेमकं कसं केलं आणि या कुटुंबांना बाहेर कसं काढलं? साधारण आम्ही आज पहाटे 6 वाजल्यापासूनच रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेलं. जवळपास 750 लोक आजूबाजूच्या गावातून आपण रेस्क्यू करून त्यांना सुरक्षित स्थळी आपण हलवण्यामध्ये यश आलेलं आहे. आणि आताच 8:30 वाजता आमची तहसीलदार साहेबांसोबत एक मीटिंग झाली, ज्यामध्ये आर्मी असेल, NDRF असेल, आपल्यासारख्या ज्या संस्था असतील त्यांची एक बैठक झाली आणि त्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी लोक अडकलेली आहेत त्या ठिकाणी कोणती टीम जाऊन कोणत्या प्रकारे ऑपरेशन रन करेल ह्याचं पूर्ण प्लॅनिंग झालं. आणि त्या मिळालेल्या आपल्याला निर्देशानुसार आपण त्या ठिकाणी जाऊन आज ऑपरेशन रन केलेलं आहे. एक इसम होते जे की काही त्यांचे गुरं होते, ते सोडण्यासाठी गेले असतात. अचानक पाणी वाढलं आणि ते त्या झाडावरती अडकून बसले होते. तर साधारण आपण 12च्या सुमारास त्यांना सुद्धा रेस्क्यू केलेला आहे. पाण्याचा फ्लो एकदम तीव्र होता आणि काही वेळानंतरच आपण दुसऱ्या जे साधारण 1 किलोमीटरच्या अंतरावरती एका घरावरती 12 लोक अडकलेली होती, त्यांना सुद्धा सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात आलेले आहे. बरोबर आहे. मला एक प्रश्न पडलेला आहे. इतका महाभयंकर पूर आहे, सातत्यानं तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाताय आणि या पुराच्या पाण्यामधून लोकांना जीवदान देताय, त्यांना सुखरूपरित्या बाहेर काढताय. तुमच्या मनाला कधी भीती वगैरे अशा पूर परिस्थितीची कधी वाटत नाही का? खरं तर प्रश्न एकदम आम्हाला लाजवला असा आहे. आमच्यातले जे काही सदस्य आहेत हे प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी उत्सुक आहेत. जसं की आर्मी असेल, पोलीस असेल, देश सेवा करण्यासाठी नेहमीच आम्ही तत्पर असो. मग देश सेवा करायची असेल तर फक्त आपल्याला आर्मीमध्ये जाणं आवश्यक नाही, तर ह्या स्वरूपाचं सुद्धा आपण देश सेवा करत असतो आणि हाच मोठा आम्ही आमच्या मनामध्ये ठेवून हे कार्य करत असतो. त्यामुळे भीती आणि अन्य जी गोष्ट आहे ती आज आम्ही कुठेतरी बाजूला ठेवून आमचं कार्य पार करत असतो. खूप खूप अभिनंदन तुमचं. अतिशय धाडसानं तुम्ही काम केलेलं आहे. या कुटुंबाला वाचवण्यासाठी NDRFच्या टीम बरोबर काही ग्रामस्थ देखील गेले होते, त्यांच्याशी देखील आपण संवाद साधूया. नेमकी काय परिस्थिती होती, कशा पद्धतीने या कुटुंबाचं रेस्क्यू केलेलं आहे आणि सध्याची परिस्थिती काय आहे? आजचा केवडमधील या ग्रामस्थांचा जो रेस्क्यू झाला, खरं पाहता सकाळी साधारणपणे 9-10च्या दरम्यान 2 युवक त्यांचं पशुधन वाचवण्यासाठी, म्हणजे ते बांधलेली गुरं सोडून फक्त त्यांना त्या दाव्यामुळं तिथंच ती बुडून मरू नये म्हणून सोडण्यासाठी 2 युवक गेलेले होते. त्याच्यातील एक थोडा वयस्कर होता. एक मुलगा आमचा पोहण्यात पटाईत असल्यामुळे तो बाहेर आला, पण तो दुसरा जो वयस्कर व्यक्ती थांबला होता त्यानं झाडाचा सहारा घेऊन तो मला वाटतं साधारणपणे 12-12:30ला त्या झाडावर लटकलेला होता. तो आतापर्यंत म्हणजे साधारणपणे 12 ते
12च्या दरम्यान म्हणजे जवळजवळ 12 तास तो माणूस त्या झाडावर अटकलेला होता. आणि आम्ही दुपारच्या सत्रामध्ये एक रेस्क्यू टीम इथं आणली होती. खरं तर तुम्हाला तुमच्या या रायगड रेस्क्यूसाठी ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. खरं तर आज पूर परिस्थिती सर्व महाराष्ट्रामध्ये आहे, सगळेजण आपण पाहताय. आणि रेस्क्यू करण्यामध्ये या रायगड रेस्क्यूचं विशेष करून कौतुक मला का करावं असं वाटतंय, तर जी रेस्क्यू टीम आम्ही दुपारी आणली होती म्हणजे दिवस होता, सूर्यप्रकाश लक्क होता आणि त्याच्यामध्ये खरं तर पाण्याचा अंदाज घेणं साहजिक होतं. परंतु त्या रेस्क्यू टीमनं आम्हाला अतिशय निराश केलं, कारण आमचा बांधव तो सातत्यानं 8 तास 9 तास झाल्यानंतर त्याचे हात अगदी जखडून गेले होते. त्या झाडावरती थांबून थांबून तो मोठमोठ्यानं ओरडत होता की मला वाचवा, मला वाचवा. पण ती रेस्क्यू टीम ती सगळी परिस्थिती सांगितलेली असताना आमच्याकडून कसलाही प्रतिसाद न देता म्हणजे परस्पर आमचे ते निघून गेले. अक्षरशः मन एवढं हताश झालं होतं. आम्ही सगळेजण, काही टीम ही जी लोक होती ती स्लॅपवर होती, पण तो जो होता तो अक्षरशः त्याच्या खालून पायाला पाणी लागल्यामुळं त्याची पूर्णपणे परिस्थिती अतिशय बिकट झाली होती. पण ही मुलं जी रायगड रेस्क्यूची टीम आहे ती आमच्या इथं अगदी लख्ख अंधार आल्यानंतर म्हणजे साधारणपणे 9च्या दरम्यान इथं आली. पण तरी सुद्धा या टीमनं हा जो काही रेस्क्यू केला, त्या रेस्क्यू टीम बरोबर पहिल्यापासून मी स्वतः होतो. पाण्याच्या बाबतीत सांगायचं असेल तर फ्लो नेमका कुठून कुठं आहे, कारण नदीचा फ्लो हा समांतर असतो, पण हा जो भरतीचा फ्लो आहे तो नेमका फ्लो कुठून कुठं आहे आणि कसं जायला पाहिजे त्या ठिकाणापर्यंत याचा कसलाही अंदाज येत नसताना मी तर म्हणेन ह्या रायगड रेस्क्यूची टीम खरं तर आपले आयडॉल किंवा आपले आयकॉन जर कोण असायला पाहिजे तर अशी मुलं असायला पाहिजे, जे फक्त 23-24 वयाची मुलं आहेत आणि आपल्या जीवाची कसलीही बाजी न करता ते लोकांचा जीव वाचवत आहेत. खरंच या मुलांना मनापासून आम्ही सगळे ग्रामस्थ, केवळ ग्रामस्थ सॅल्यूट करतोय. भावानो, तुमच्यासाठी खूप खूप धन्यवाद आहे. आताच बघितलं की रेस्क्यू टीमनं कशा पद्धतीने रेस्क्यू केलेला आहे आणि त्यांना घरातून कशा पद्धतीने सुखरूपरित्या बाहेर काढलेलं आहे. माझ्यासोबत प्रशासनातील काही अधिकारी देखील आहेत. काय परिस्थिती आहे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया. खरं तर पाहिलं तर पुराची अशी परिस्थिती कधी पाहिलेली नव्हती आम्ही पण, परंतु भयंकर पूर असल्यामुळं इथं प्रशासनाला काम करणं मुश्किल झालं होतं. परंतु ह्या टीमने येऊन बरंच आम्हाला आमचा हातभार केला बहुत म्हणजे. आणि ही टीम तसं पाहिलं तरी व्हॉलंटिअर टीम आहे ही. काय यांचं मनापासून धन्यवाद. पाण्याचा किती फ्लो आहे सध्या? सध्या 1,80,000 क्युसेक पाणी चालू आहे सध्या. किती दिवस ही पूर परिस्थिती राहील? पूर परिस्थिती आता पाणी कमी होत चाललेलं आहे, तर लवकरच कमी होण्याची शक्यता आहे. बरोबर. तर आताच आपण बघितलं की आणखी पूरस्थिती आहे. 1,80,000च्या आसपास क्युसेक पाणी चालू आहे. क्युसेकनं सीना नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. म्हणजे अद्याप पूर्णतः पूरस्थिती उतरलेली आहे असं म्हणता येणार नाही. आपल्याला पूरस्थिती आहेच, परंतु हळूहळू पाण्याचा फ्लो कमी होईल असं प्रशासनातले अधिकारी सांगतायत. त्याचबरोबर रेस्क्यू टीमनं ज्या पद्धतीनं काम केलं त्या पद्धतीनं त्यांचं कौतुक करेल तेवढं थोडं आहे. आज 12 लोकांना त्यांनी सुखरूपरित्या बाहेर 13 लोकांना सुखरूपरित्या बाहेर काढलेलं आहे. त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं विशेष आभार. माड्याहून गणेश लटके, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.